श्री स्वामी समर्थ. असेच स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपले स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकता यातच जीवनाचा अर्थ असतो. माझं नाव तुझ्या ओठावर असताना तू घाबरतोस कशाला? कोणतेही कारण असू दे, तू घाबरू नकोस. स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. चालता चालता कधीतरी ठेच लागणारच. जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं असतं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं असतं. यालाच तर जगणं म्हणायचं. हा गैरसमज जो असतो हा वयाचा नाही तर विचारांचा करावा. वय वाढले म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही, आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणेही सांगता येत नसतो. अजून किती दिवस रडणार आहेस एकट्यामध्ये? थांब आता हे सर्व. किती दिवस दुसऱ्याच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा. मी तुझ्या सोबत आहे. त्याचं गांभीर्य नाही आहे का तुला? सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास हा होणारच नाही. स्वामी भक्तांनो, हे सर्व सोडून द्यायला शिका. हा असाच वागला, तो तसाच वागला, हा असं का बोलला, त्याने विश्वासघात केला, याने धोका दिला. अरे किती त्रास करून घेणार आहात तुम्ही? कोण कसं वागलं या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा, आणि आपण कुठे चुकलो आहे याचा विचार करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकंच तुमचं यश शानदार असेल. स्वतःला कमकुवत समजू नकोस. तुझे ते दिवस संपले. आजपासून तुझ्या मनाप्रमाणे घडणार. वेळ कितीही वाईट असू दे, संकट कितीही मोठं असू दे, भोग आहेत म्हणून भोगायचेच असतात. पण आम्ही आहोत तुझ्यासोबत, मग तुझे आम्ही नुकसान होऊ देणार नाही. जेव्हा जेव्हा तुला इतरांशी हाक मारलीस, तू खरंच मनापासून त्या गोष्टीला साथ दिलीस. प्रत्येक वेळेला समोरच्याने त्याची वेळ पाहून तुझ्याशी संबंध ठेवले. जेव्हा गरज तेव्हाच तुमची आठवण काढली जाते. पण किती काळ तू असंच करत राहणार आहेस? मला समजलंय ना की कधीतरी तुलाही वाटतं की कोणाला तरी हाक मारावी. ज्याला हाक मारावी असं वाटतं ना, ती व्यक्ती तेव्हा तुझ्या सोबत नसते. त्या किनाऱ्यावर इतक्या माणसात तुम्ही एकटेच असता.
प्रत्येक वेळेला समोरच्याच्या वेळेचा विचार करत स्वतःच्या मनाची कुचर्षणा करायचा अधिकार तुला मी दिलाच नाही. पण मी म्हणजे आता स्वतःसाठी जगायला शिक. स्वतःसाठी तुला जे वाटेल ना ते बिनधास्त त्याच वेळी सांग. कारण तुझ्याही मनाला कुठेतरी शांततेची गरज आहे. तुझ्याही मनाला कुठेतरी काही गोष्टी का होईना स्वतःच्या मनासारख्या व्हाव्यात याची जाणीव करून देण्याची गरज आहे. म्हणून नेहमीच दुसऱ्यांच्या वेळेप्रमाणे स्वतःला नाचवत बसण्यापेक्षा कुठेतरी तू स्वतःला थांबव. जीवनरूपी व्यवहारात नेहमीच इतरांचा फायदा करून देण्यात तू आता थोडं स्वतःसाठी पण पहा. जे तुझे असतील ते तुझ्याबरोबर राहतील, पण तुला नक्कीच कळेल जेव्हा तू इतरांच्या वेळेप्रमाणे वागणं थांबवशील तेव्हा जे तुझे नाही ते तुझे उदाहरणच नाहीत. आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. मी तुला बलवान बनवीन, तुला शांती आणि धैर्य देईल. संकटाच्या वेळी मी तुला सांत्वन देईन. माझ्यावर फक्त विश्वास ठेव. तू तुझ्या कर्मावर लक्ष ठेव. मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. तुझ्या यशस्वी होण्यासाठी तुला जे आवश्यक आहे ते मी तुला देऊ इच्छितो. मन ही एक शक्ती आहे जी या शरीराची निर्मिती करते. जर का तुमच्या मन कमजोर असेल ते दुर्बल बनवते. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी तुला खूप मोठी प्रचंड शक्ती दिलेली आहे. ही शक्ती तुमच्या आत आहे. जेव्हा तुमचे मन तुम्हाला सांगते की एखादी गोष्ट ही करता येत नाही तेव्हा त्या विचारांना म्हणत बाहेर पडा की ही गोष्ट मला निश्चित करता येईल. त्या मनाला पुन्हा पुन्हा ओरडून सांगा. तुम्ही आजच्यापेक्षा तुझ्या वाईट शक्तीशी लढवण्यास अधिक सक्षम व्हाल. कालच्या चुका आजच्या चुका का जोडायच्या? फक्त स्वतःला परमेश्वराच्या स्वाधीन करा आणि सर्व काही चिंता दूर होईल. त्यांच्या चरणांशी सोडा. तुम्ही निश्चिंत राहा. उपयोग करून घेणारे खूप भेटतील, पण उपयोगी पडणारे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच असतील. वेळीच माणसं ओळखायला शिकलं की पश्चातापाची वेळ येत नाही. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेता येतो. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेता येतो. तुझी कोणतीही अडचण असू दे, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगून बघ. एका क्षणात दूर होईल. हा माझा शब्द आहे. जे गेले ते सोडून दे. जे आहे त्याचा स्वीकार कर आणि जे घडायचं आहे त्यावर विश्वास ठेव. जे काही चालू आहे तुमच्याबरोबर ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेव. सर्व काही ठीक होईल. या जगात शाश्वत असे काहीच नाही. तुझे दुःख, संकट, अपयश धरून बसलं आहे. हे प्रत्येक एक दिवस बदलणार आहे. कोणतीच गोष्ट कायम राहत नाही. प्रत्येक गोष्टीचा काळ वेळ आम्ही ठरवलेला आहे. मुळात आमच्यावर तुझी श्रद्धा असताना डळमळीत होण्याचे कारणच नाही. स्वामी हेची आदी तरत्व, हेची जाणावे मूळ पुरुष. तोची पूर्ण ब्रह्म नारायण. स्वामी चरणी व्हावे शरणागत. स्वामी हेची आदी गुरु. स्पर्शिता स्वामी चरण. होऊन जावे परीस. स्वामी चरणी होऊन लीन. तो परीस होऊन जाणावा.